घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच असं आपण म्हणतो. अनेक घरात हे वाद असतात सासू सुनेमध्ये, त्याची कारणं वेगळी असतात. पण या घटनेत सासूने सुनेला काय केलेलं आहे ते पहा. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. विवाहतेचं नाव कोमल आहे. कोमलचे लग्न औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गजरौला येथे झाले होते. कोमलचे आईवडील श्रीमंत आहेत. वडिलांकडच्या श्रीमंतीमुळे कोमल लग्नानंतर सासरच्या घरात काम करत नव्हती असा आरोप आहे. दुसरीकडे कोमलची सासू हुंड्याची मागणी करत होती आणि त्यावरून वारंवार भांडणे होत होती असा आरोप तिच्या माहेरच्या लोकांचा आहे. 2 दिवसापूर्वी कोमलचा पती दुकानावर गेला होता. इतर लोक बाहेर गेले होते. याच वेळी कोमल बेडरूममध्ये झोपली होती. कोमलची सासू बेडरूममध्ये गेली आणि तिने झोपलेल्या सुनेच्या डोक्यात गोळी झाडली. त्यात कोमलचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सासूने पिस्तूल घराबाहेर रस्त्याच्या कडेला असलेल्या नालेत फेकले. कोमलची गोळी घालून हत्या केल्यानंतर आरोपी सासूने तिच्या मुलाला फोन करून सांगितले की घरात चोर घुसले आणि त्यांनी लुटले, त्यांनीच मारले. दरम्यान पोलिसांनी सर्व तपास करून सासूला अटक केली आणि मुलाला सुद्धा अटक केलेली आहे. सासू सुनेचे भांडण एवढ्या थराला जाईल असे कोणालाच वाटले नव्हते आणि सोन्यासारखी सून त्यांनी गमावली अशा कमेंट्स बरेच लोकांनी केलेल्या आहेत. या सर्व प्रकरणाला कोण जबाबदार आहे अशा सुद्धा कमेंट्स केलेल्या आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.